नाव काय सर आपलं? किशोर दिगंबरराव बारड. बरं. त्याच्या अगोदर कधी आला होता आपल्याकडे? मी फेब्रुवारी 16 पासून तुमच्याकडे कमीत कमी 10 वेळेस आलेला आहे. म्हणजे 10 सेटिंग झालं होतं लॉकडाऊनच्या अगोदर आणि लॉकडाऊनच्या अगोदर पण आलोय, नंतर पण आलोय. बरं. काय त्रास होता आपल्याला? मला पॅरालायसिसचा हे झाला होता, शॉक आला होता. आणि त्यानंतर तुमचं मला आमच्या मित्रांनी गाडीत जेव्हा जात होतो मग त्या मित्रांनी सांगितलं असं असं सरकडे जावं आपण वैद्याने. तुम्हाला घरी पण येऊन ट्रीटमेंट दिली मी? मग घरी तुम्ही मला चालता येत नव्हतं त्यावेळेस तुम्ही घरी आले, मग ट्रीटमेंट दिली. त्या ट्रीटमेंटमुळं माझा आता पॅरालायसिस हात होता ना, हात असा उचलत नव्हता. आता एकदम क्लिअर उचलते, नॉर्मल पोझिशन मध्ये आहे आता एकदम. चालून दाखवा आता. एकदम म्हणजे पॅरालायसिस झाल्यासारखं वाटत नाही, सेटिंग मध्ये आहे. काहीच नाही प्रॉब्लेम होता. म्हणजे बॉडी हेल्थ राहण्यासाठी आला समजा. आता फक्त थोडंसं कसं आहे, मार्च एंडिंगचा त्रास होता, काम भरपूर झालंय आणि तुमच्या ट्रीटमेंट केल्यानंतर खूप रिलॅक्स वाटते. आणि वारंवार ट्रीटमेंट करणं गरजेचं आहे. माणसाच्या धकाधकीच्या जीवनामध्ये आपल्याला व्यायाम होत नाही, जेवणाची खाण्यापिण्याची सोय होत नाही. त्यामुळं तुमच्याकडून केल्यानंतर आम्ही महिनाभर घरी केलं तरी तुमच्याकडे एक दिवस केलं तरी भरपूर होते असं वाटतं तुम्हाला? हां, असं वाटते. त्यामुळे मी आलेलो आहे. आता काय कुठला त्रास नाही, फक्त ओके, फक्त रिलॅक्स होण्यासाठी म्हणून आलेलं आहे. बरं. आणि तुमचं जर केलं तर ते मणक्याचे जे प्रॉब्लेम होतात ते दुखत असते. पाठ आता दुखत आहे माझी, पाठ आणि कंबर. तुमच्याकडे गेल्यानंतर आम्ही महिनाभर घरी करायचं, एक दिवस केलं तरी कंबर आणि मान जे पाठीचा त्रास वगैरे कमी होतो एका झटक्यात. ओके ओके. बरं ठीक आहे, आजचा ट्रीटमेंट देऊ. चालते. आजचा ट्रीटमेंट कसं तुम्हाला वाटतं ते बघू आपण. ठीक आहे सर. श्वास पण सोडा. श्वास घेऊन सोडा. थोडं तेवढं नाही. ते मणक्यात थोडा गॅप आवडले त्याने MRI काढलं तर गॅप कवर होते ना आपले. तर हो, मी तेच इकडेच जातो म्हणलं. आता बघा खट चालून बघा. एक नंबर वाटत. खटाखट सगळं म्हणजे असं दूध वाटत एकदम फर्स्ट क्लास. आता पहिले पॅरालिसिस पेशंट होतात तुम्ही? हां, आता काय नाही. लॉकडाऊनच्या अगोदर काहीच नाही होत. खरं बघा, काहीच नाही. फक्त एक थोडं हे हाताला थोडं व्हायला लागलंय. करू दे. ते झटका व्हायला लागला थोडं. हे काय होत नाही, हेच पायाला काय होत नाही. होतात ना. हो, मग